सर्व पत्रकार बंधू भगिनींना जय जवान जय किसान सेवा संस्थातर्फे आपणास आपले स्वागत करण्यात येत आहे व आपले आभार की आपण कमी वेळात मिळालेल्या आमंत्रणानुसार आपल्या ह्या मुंबई मराठी पत्रकार संघात हजर राहिलात आणि आजची ही पत्रकार परिषद महाराष्ट्राच्या जनतेसाठी सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची अशी आहे आणि एका विषयाला अनुसरून आम्ही ही सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी महाराष्ट्र राज्य शासन जे सरकार आहे आपलं त्यांना जागृत करण्यासाठी व अधिकाऱ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी आज ही पत्रकार परिषदेचं आयोजन करीत आहोत। ही पत्रकार परिषद जरी आज 24 मार्च 2025 रोजी घेण्यात येत असली तरीही गेल्या 2 महिन्यापासून आमच्या जय जवान जय किसान सेवा संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय राजेंद्र कांबळे साहेब व खजिनदार किशोर पाटील साहेब हे गेल्या 2-3 महिन्यापासून आरोग्य विभागाच्या ह्या गलथान कारभारावरती खूप मेहनत घेत होते आणि त्याकरिता त्यांचे पण मी आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो की त्यांनी सर्वसामान्यांच्या जनतेच्या अगदी कळकळीच्या मुद्द्याला हात घालून आणि त्याद्वारे सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न या ठिकाणी करीत आहेत। आरोग्य विभागाचा जो गलथान कारभार झालेला गेल्या 2-3 वर्षामध्ये तर त्याच्यात अनेक कागदपत्र त्यांनी मिळवलेले आहेत, मग ते माहिती अधिकाराचा उपयोग करून असेल, काही ॲलिगेशन्स असेल, पोलीस स्टेशनचे FIRच्या कॉपी असतील, या ठिकाणी सर्व उपलब्ध आहेत। आरोग्य विभागातर्फे आपणास मी ह्या प्रेस नोटचं एक थोडं वाचन करू इच्छितो की महाराष्ट्र शासनातील आरोग्य विभाग फार महत्त्वपूर्ण असा आहे। राज्यातील गोरगरीब दुर्बल जनतेला विविध प्रकारच्या आजारावर उपचार देण्याचं काम हे शासकीय रुग्णालय करत असतात। त्याकरिता जिल्हानिहाय जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय, उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय, मनोरुग्णालय जनतेसाठी खुले आहे। रुग्णालयातील रुग्णांना उपचार दरम्यान स्तनदा माता व बालकसह रुग्णास नाश्ता, दूध, फळे व 2 वेळा चांगल्या भोजनाची व्यवस्था आरोग्य विभागाद्वारे करण्यात येते। याकरिता आरोग्य विभागाने जिल्हानिहाय रुग्णालयात दैनंदिन भोजन, दूध, फळे, नाश्ता पुरवठा करण्यासाठी निविदा मंजूर करून कंत्राटी तत्त्वावर सेवाभावी संस्था, सहकारी संस्था, महिला उत्पादक सहकारी संस्था, अनेक बचत गट, अनेक बेरोजगार सोसायटी तसेच इतर खाजगी कंपन्यांना देखील तैनात करण्यात आले आहे। याकरिता शासनाच्या तिजोरीतून महिन्याला करोडो रुपये कंत्राटदारांना अदा करण्यात येतात। ठेकेदारांना आहार सेवेचे काम मिळवण्यासाठी टेंडर प्रक्रिया पार पाडण्यात येते। आरोग्य विभागाच्या नियमावलीचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागते। बहुतांश संस्था या नियमावलीचे पालन करत असतात देखील, परंतु काही संस्था शासनाच्या नियमावलीचे पालन न करता निविदा मंजूर करून घेतात। त्यापैकी एक म्हणजे कैलास फूड किराणा स्टोर्स। सदर कंपनीने 2022मध्ये निविदेद्वारे आहार सेवा निविदा अर्ज दाखल करतेवेळी कैलास फूड किराणा स्टोर्स या संस्थेचे संचालक श्री दिलीप मेत्रे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय सातारा, जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय अकोला, सामान्य रुग्णालय लातूर, पुणे व वाशिम येथील कार्यालयातून आहार अनुभवाचे प्रमाणपत्र जोडून टेंडर मिळवलेले आहे। याची सत्यता पडताळणी करण्यासाठी वरील जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालयात अनुभव प्रमाणपत्र विषयी माहिती मागितली असता माहिती अधिकार अर्जाद्वारे प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्यांनी सबमिट केलेले प्रमाणपत्र हे खोटे असल्याचे सांगण्यात आले आहे। त्यानुसार सदर प्रमाणपत्र बोगस असल्याचे आतापर्यंत सिद्ध झाले आहे। सदर प्रकरणी कैलास फूड किराणा स्टोअर कंपनीने आरोग्य विभागाची घोर फसवणूक केल्याचे स्पष्ट दिसून येते। सध्या कैलास फूड किराणा स्टोअर्स ही कंपनी सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात आहार पुरवठा करत आहे। याविषयी जय जवान जय किसान सेवा संस्था आरोग्य विभागावर आपले मनोगत व्यक्त करत आहे। फसवणूक करणाऱ्या कंपनीला महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचा आशीर्वाद आहे का, असा प्रश्न आहे। आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे किंवा त्यांच्या नातेवाईकांचे
कैलास फूड किराणा स्टोअर कंपनीसोबत भागीदारी आहे का, हाही प्रश्न आहे. आरोग्य विभागाद्वारे अशा फसव्या कंपनीला अभय का दिला जातो? अशा 420 कंपनीला काळ्या यादीत टाकण्यासाठी आरोग्य विभाग तत्परता का दाखवत नाही, हाही प्रश्न आहे. अनुभव नसलेल्या कंपनीद्वारे उपचारार्थ रुग्णांना आहार पुरवठा करण्यात येतो. त्या आहाराची गुणवत्ता म्हणजे दर्जा योग्य असल्याची खात्री आरोग्य विभागाने केली होती का? जय जवान जय किसान सेवा संस्थेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री राजेंद्र कांबळे यांनी आरोग्यमंत्री मान्य नामदार श्री प्रकाश आंबेडकर साहेब, प्रधान सचिव साहेब, संचालक, उपसंचालक यांना वरील विषयांन्वये लेखी यापूर्वी तक्रारी दाखल केलेल्या आहेत. शिवाय जळगाव येथील संस्थेने सुद्धा कैलास फूड किराणा स्टोअर्स कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल करून न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असता माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबईतील MRA माता रमाई आंबेडकर पोलीस ठाण्यामध्ये कैलास फूड व किराणा स्टोअरचे संचालक श्री दिलीप म्हेत्रे, राजश्री शाहू नागरी सेवा सहकारी संस्था लिमिटेडचे जनार्दन विठ्ठल चांदणे व यशोधरा महिला सहकारी औद्योगिक उत्पादक संस्थेच्या श्रीमती संगीता अनिल देशपुते यांच्या विरोधात भारतीय न्यायदंड संहिता 1860 नुसार अनुक्रमे 465, 467, 468, 471, 420, 120 ब आणि 34 ह्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याची FIR कॉपी आहे. जय जवान जय किसान सेवा संस्थेच्या माध्यमातून या पत्रकार परिषदेद्वारे आरोग्यमंत्री नामदार श्री प्रकाश आंबेडकर साहेबांना विनंती करण्यात येते की कैलास फूड किराणा स्टोअर्स या कंपनीचे सातारा, सोलापूर, पुणे, सांगली, सिंधुदुर्ग येथील चालू असलेले टेंडर तात्काळ रद्द करून कैलास फूड किराणा स्टोअर्स या कंपनीस कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्यात यावे. भविष्यात या कंपनीला आरोग्य विभागासह शासनाच्या कोणत्याही विभागात निविदा भरण्यास सक्त मनाई करण्यात यावी. माजी आरोग्यमंत्री मान्य नामदार श्री तानाजी सावंत साहेब यांच्या कालावधीमध्ये मंजूर निविदेच्या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या नियमावलीचे पायमल्ली करणाऱ्या आहार पुरवठादार संस्थांचे वार्षिक ऑडिट करून दोषी आढळलेल्या संस्थांवर आरोग्यमंत्री नामदार श्री प्रकाश आंबेडकर साहेब हे कार्यवाही करण्यास तत्परता दाखवतील का, अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. शिवाय आहार पुरवठा करणाऱ्या सर्व संस्थांचे वेळोवेळी नियमानुसार ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी जय जवान जय किसान सेवा संस्था या पत्रकार परिषदेतून करीत आहे. अन्यथा जय जवान जय किसान सेवा संस्थेच्या वतीने सदस्य, विश्वस्त व हितचिंतक हे याची नोंद घेऊन पुढील काळात ह्या विभागाच्या गलथान कारभाराच्या विरोधात मंत्रालयासमोर आझाद मैदानाच्या इथे किंवा आवश्यक असेल त्या ठिकाणी साखळी किंवा आमरण उपोषण करण्यात येईल, याची आपण या ठिकाणी पण नोंद घ्यायची आहे. मित्रांनो, आपण पत्रकार म्हणून जेव्हा ह्या समाजामध्ये काम करतो, राज्यात काम करतो, त्यावेळीच वेळोवेळी असे घोटाळे होत असतात आणि ते खास करून जे वरिष्ठ अधिकारी आहेत यांच्या आशीर्वादाने आहेत की त्यांना कोणाचा आशीर्वाद आहे आणि हे अधिकारी एवढे कसे काय धजावतात, मग अधिकाऱ्यांना एवढी ताकद येते कुठून, हा पण प्रश्न आहे. तर अधिकारी वर्ग जेव्हा प्रशासनिक काम करत असते त्यावेळेस त्यांना स्कुटनी हा प्रकार असतो आणि कोणतीही निविदा विना स्कुटनीच्या होत नसते, विना निविदाचे होत नसते. आता हा आरोग्य विभागाचा हा आहार पुरवठ्याचा मोठा हे आहे. याच्यामध्ये सामान्य जे रुग्ण आहेत, मग ते आपले गरीब आणि अगदी गरजू लोक असतात, जेच शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घ्यायला जातात आणि त्यांच्या जीविताशी खेळ हे आरोग्य विभाग आपल्या जनतेच्या करातल्या पैशातून सुद्धा त्यांना त्यांचं जेवण देत नसते. वास्तविक नाश्ता असेल, फळं असतील, दूध असेल, चांगलं भोजन असेल, हे पुरवठा करणं हे आपल्या सरकारचं आद्य कर्तव्य आहे आणि ते ह्या कंत्राटदारांकडून पूर्ण करून घेण्यात येत असते. परंतु हे नेमके त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या संगनमताने म्हणा तर हे सर्व त्या ठिकाणी तो पुरवठा करण्यास
टेंडर मंजूर करून घेतात परंतु करत नाहीत पूर्ण. आपण जर प्रत्येक रुग्णालयात गेलं आणि त्याची दुधाचा दर्जा फळं मिळतात का, नाश्ता चांगला मिळतो का, भोजनाचं व्यवस्था किंवा भोजन चांगल्या दर्जाचं आहे का, हे खरोखर तपासणी करण्यासारखं आहे. आणि पत्रकार जेव्हा त्या ठिकाणी आपले कॅमेरे आणि बूम घेऊन जातील आणि रुग्णाला विचारतील की तुम्हाला खरोखर असं सुविधा मिळते का, तर या प्रश्नाला अजून मोठी गती प्राप्त होऊ शकते आणि सरकारचं जे झोप आहे ती उडू शकते, सरकारी अधिकाऱ्यांचं धाबदन आणू शकतं आणि आपल्या सर्वसामान्य जनतेला याच्याबद्दल न्याय मिळू शकतो. ह्या उद्देशाने आम्ही ही पत्रकार परिषद जय जवान जय किसान सेवा संस्थेच्या वतीने घेत आहोत. त्याचप्रमाणे ह्याच विभागाचा मागील 2-3 वर्षाचा जे सरकारी वाहनं आहेत हे कंत्राटावर घेण्याचा एक योजना आणि आरोग्य विभागातच आहे. तर हे निविदा निघालेली होती, त्याच्यामध्ये साधारण 7-8 लोकांनी त्याच्यात निविदा मंजूर करून घेतलेल्या आहेत आणि महिन्याला जवळजवळ 4.25 ते 4 कोटीचं पेमेंट त्यांना अदा करण्यात येतं. ती निविदा ह्या मागच्या सरकारने काय केलं, आरोग्यमंत्र्यांच्या विभागाने तर नवीन प्रक्रिया सुरू केली आणि महाराष्ट्र विकास ग्रुप नावाच्या संस्थेकडनं ती निविदा भरून घेतली. त्या निविदेतले नियमानुसार सगळी स्क्रुटनी करून घेतली. त्यांनी त्यांना बँक गॅरंटी भरायला लावली, त्यांच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून घेतल्या. परंतु त्याच कामासाठी त्यांना न नेमता त्यांनी जुन्या कंत्राटदारांची कोणतीही शहानिशा किंवा त्यांना सरकारची परवानगी न घेता त्यांनी त्या निविदेला पुन्हा मुदतवाढ देण्याचं काम केलेलं आहे अधिकाऱ्यांच्या स्तरावर. तर त्याचे पण बातमी झालेली आहे. झी न्यूज या मराठी वृत्तवाहिनीने त्याच्यामध्ये आपली भूमिका साकारली होती. त्यांनी ते अगदी सखोलपणे बातमी केलेली आहे, ती पण आपण पाहू शकता. आणि यामध्ये असाच आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ यापुढे चालू राहू नये. सर्वसामान्यांचे जनतेचे प्रश्न सुटावेत, त्यांचे आरोग्याचे प्रश्न सुटावेत, रुग्णांना लवकरात लवकर चांगलं भोजन मिळालं, नाश्ता मिळाला, दूध मिळाला, अंडी मिळाली, फळे मिळाली तर ते लवकर बरे होऊन दवाखान्यातून आपापल्या घरी जातील. आणि अल्टिमेटली जो प्रशासनावर सरकारवर जो नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या वतीने जे रुग्णालय चालवली जातात त्याच्यावरती येणारा ताण कमी होऊ शकेल, या चांगल्या उदात्त हेतूने आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. आपण या जय जवान जय किसान सेवा संस्थेच्या वतीने ही पत्रकार परिषदेच्या आम्ही आपणा सामोरं गेलेलो आहोत. आपण पत्रकार म्हणून ह्या ठिकाणी जे आपले काही प्रश्न असतील ते आपण विचारू शकता आणि आम्ही त्याला सामोरे जाऊ. अद्यापर्यंत अटक झालेली नाही, परंतु कालच मी संबंधित तपास अधिकारी यांची संपर्क केला आणि त्यांना विचारलं की गुन्हा दाखल होऊन बराच कालावधी ओलांडलेला आहे, परंतु अशा गुन्ह्यामध्ये आपण अजून आरोपींना आपण अरेस्ट का करत नाही. त्यांचं मत आहे की आम्ही प्रयत्नशील आहोत आणि लवकरात लवकर आम्ही त्यांना अरेस्ट करत आहोत. कैलास फूड कंपनीचं किराणा स्टोर आहे यांचे आणि अधिकारी वर्गाचे काय लागेबांधे आहेत का? नाही, निश्चित पत्रकार महोदय आपण खूप चांगला प्रश्न विचारला. ज्याअर्थी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामध्ये टेंडर्स निघतात आणि टेंडर्स निघत असताना जो आहार पुरवठादार असेल किंवा कोणताही कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला एक अनुभवाचे प्रमाणपत्र त्या ठिकाणी सादर करावं लागते. आणि कैलाश फूडसह या बाकीच्या 2 ज्या संस्था त्यांची आता आपल्याकडे माहिती उपलब्ध आहे, ह्यांनी काय केलेलं आहे, साधारणतः या 3 ते 4 हॉस्पिटलमधून प्रमाणपत्र घेतलेलं आहे की या ठिकाणी हॉस्पिटलने त्यांना प्रमाणपत्र दिलं आहे की या ठिकाणी यांनी उत्तम दर्जाचा आहार पुरवलेला आहे म्हणून. परंतु जेव्हा आम्ही याची माहिती शहानिशा केली आणि मग आम्हाला असं कळालं की याच हॉस्पिटलनी ह्या संस्थांना ह्या ठेकेदारांना असं कुठलंही प्रमाणपत्र देण्यात आलेलं नाही. याचा अर्थ हॉस्पिटलचे अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार यांचं संगनमत असल्याचं या ठिकाणी स्पष्ट दिसून येतं. असे आपल्याकडे असंख्य पुरावे या ठिकाणी आहेत, आपण घेऊ शकता. अच्छा, जे प्रमाणपत्र कैलास फूड स्टोअरनी दिलेलं आहे हे सिद्ध करण्यासाठी हे सिद्ध कसं झालं की हे प्रमाणपत्र खोटं आहे?
हां, तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. त्यासाठी संबंधित जेव्हा आम्ही तक्रार दाखल केल्यावर काही संबंधित एका जळगावच्या एका संस्थेनेसुद्धा या ठिकाणी तक्रार दाखल केली. त्याच्यावर पोलिसांनी तक्रार दाखल झाल्यानंतर लगेच त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्याच्यावर एक PL दाखल झाली आणि PL दाखल झालं तर माननीय न्यायालयाने तसं संबंधित पोलीस स्टेशनला आदेश दिले की इथे योग्य तपासणी करून इथे गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल करतावेळी संबंधित तपास अधिकाऱ्यांनी या सर्व हॉस्पिटलला पत्रव्यवहार करून त्यांच्याकडून अहवाल मागितलेला आहे की हे प्रमाणपत्र खरं आहे की खोटं आहे आणि तसं सिद्ध झालेलं आहे हे प्रमाणपत्र खोटं आहे म्हणून. आरोग्य मंत्रीला तुम्ही निवेदन दिले का? हो, निश्चित आपण आरोग्यमंत्र्यांना निवेदन दिलेले आहे. आरोग्य आयुक्तांना सुद्धा आम्ही भेटीगाठी करण्याचा प्रयत्न केला. भेटीसुद्धा झाल्या, तक्रार दिलेल्या आहेत, भेटीगाठीसुद्धा झालेल्या आहेत. परंतु त्यांच्याकडून शासकीय बाबू फक्त तुम्हाला माहिती आहे फक्त उडवडीची उत्तर देतात. ठीक आहे, करू, आम्ही प्रयत्न चालू आहे, आम्ही करू, निश्चित करू, न्याय देऊ वगैरे वगैरे असं असतं. परंतु मला आताच आमच्या साहेबांनी आम्हाला आपल्याला सांगितलं एखादी कंपनी जी आहार पुरवठा करते, जर त्या आहार पुरवठा कंपनीला अनुभवच नसेल, अन्नाचा दर्जा, एखादी आहार पुरवठा कंपनी जर अन्न पुरवठा करत असेल तिथं न्यूट्रिशन डायटिशियन्स यांचा सुद्धा तिथं सहभाग असतो. त्यांच्या अभिप्रायानुसार रोज दैनंदिनी जेवण याची गुणवत्ता तपासली जाते आणि त्याच्यानंतर ते जेवण हे रुग्णांना, मुलांना, स्तनदा मातेंना दिलं जातं. परंतु या ठिकाणी असे आम्हाला आढळलेलं आहे की यांचं किचन कुठे असतं, अजून कोणाला दिलं जातं आणि पुरवठा अजून कोणतरी करतो. या ठिकाणी हा प्रचंड मोठा गलथान आहे. आणि शिवाय या आता 3-4 संस्था आपल्या समोर आल्यात. आम्ही शासनाला विनंती करतोयच की आजच्या दिवसामध्ये आरोग्य विभागामध्ये ज्या संस्था जे आहार पुरवठा करत आहेत या संपूर्ण संस्थांचं थर्ड पार्टी ऑडिट करण्यात यावं, यांच्या कागदोपत्राची सखोल तपासणी करण्यात यावी आणि जे दोष आढळतील जे त्यांच्यावर सखोल कडक कारवाई करून या सर्व संस्थांना काळ्या यादीत टाकावं असे मी संस्थेच्या वतीने मागणी करतो. अधिकारी वर्ग आणि कैलास फूड जनरल जे स्टोर आहे यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे, यांचे काही नातेसंबंध आहेत का? नात्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट दिले गेलेले आहेत का? याची काय आपल्याकडे माहिती आहे? नाही, तशी बघा, एखादा शासकीय अधिकारी किंवा मंत्र्याचा एखादा नातेवाईक जर एखादा त्यामध्ये जर इन्व्हॉल्व असेल तर ह्या सगळ्या आतल्या गोष्टी असतात, त्या प्रकर्षाने समोर येत नाहीत. तशी काय माहिती नाही, पण आमचा आरोप आहे तसा की कदाचित ते असू शकतात. शंका आहे असू शकतात आणि म्हणून तर अजूनपर्यंत कारवाई करण्यात आलेली नाही. एवढा मोठा घोळ घडला या महाराष्ट्रामध्ये. आज आपण जर पाहिला तर एका SNDT इंग्लिश स्कूलनी एका संस्थेला प्रमाणपत्र दिलेलं आहे. हे पहा, एक प्रमाणपत्र सांगते आम्ही तुम्हाला प्रमाणपत्र दिलेलं आहे आणि दुसरं आम्ही जेव्हा माहिती काढली तेव्हा त्या ठिकाणी असं सांगण्यात येतं आहे की ही माहिती आम्ही इथे प्रमाणपत्र आम्ही दिलेलंच नाही. म्हणजे ह्या ठिकाणी बघा, एकच संस्था काय सांगते, आम्ही प्रमाणपत्र दिलेलं आहे आणि जेव्हा आम्ही माहिती काढतो तेव्हा तीच संस्था सांगते की आम्ही यांना अनुभव प्रमाणपत्र दिलेलं नाही. म्हणजे हा बघा प्रचंड मोठा घोळ आणि हे कोणाचं लाग्या बांगल्याशिवाय हे शक्यच नाही आणि हा प्रचंड मोठा घोळ आहे. आरोग्याशी खेळण्याचा हा प्रचंड मोठा डाव आहे आणि याच्यामधून जर अनुभव नसलेल्या संस्था जर अशा पद्धतीचा आहार पुरवठा करत असतील तर आपण आपल्या शासकीय रुग्णालयामध्ये जे आमचा गरीब बांधव, दुर्बल घटक जो उपचार घेतो आणि उपचार घेत असताना जर त्यांना व्यवस्थित पद्धतीने जर अन्न पुरवठा झाला नाही तर त्यांच्यावर दुष्परिणाम होतील, हे नाकारता येत नाही. सन्माननीय आरोग्यमंत्री आणि संबंधित अधिकारी यांना सर्वांना पत्रव्यवहार केलेला आहे. माननीय आयुक्त आरोग्य यांना नाही, आम्ही आरोग्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केलेला आहे, भेटी मागण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी भेट दिलेली नाही आहे. ते म्हणतात आम्ही तुम्हाला नंतर भेटी देऊ. आता विरोधी पक्षाकडे सुद्धा आमचे कार्यकर्ते संपर्कात आहेत आणि हा लवकरच आता आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. आज आम्ही तुमच्या माध्यमातून शासनाला आम्ही विनंती करतो, आम्ही सध्या विनंती करतो आहे, जर हा महाराष्ट्रात होणारा घोटाळा जर उघडकीस नाही आणला आणि संबंधित घोटाळेबाज संस्थांना यांच्यावर कडक कारवाई जर नाही झाली
तर लवकरच जय जवान जय किसान सेवा संस्थेच्या माध्यमातून आम्ही कडक उग्र आंदोलन किंवा उपोषण करू हे निश्चित. पोलीस कारवाई करण्यासाठी दिरंगाई का करत? आता तुमचा प्रश्न भोजनेशी फार महत्त्वाचा आहे. आता अशा टायमाला कालच मी संबंधित तपास अधिकारी यांच्याशी संपर्क केला. ते म्हणाले अजून अटक झालेलं नाही आहे, पण आम्ही अटक करण्याचा आमचा प्रयत्न आहे, लवकरात लवकर अटक करू असं त्यांचं मत आहे. परंतु गुन्हा दाखल होऊन अधिक काळ झालेला आहे, अजून यांना किती वेळ लागणार आहे? बरं, ज्यांना अटक करायचे, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांचे पत्ते आहेत, त्यांचे फोन नंबर आहेत, हे असतानासुद्धा पोलीस विभाग आंधळ्यासारखं का वागते हा पडलेला प्रश्न आहे. सर एफआईआर जो नोंद की गई है इसमें कौन कौन सी कलम लगाई गई? हाँ, जो पहला एफआईआर हुआ है 10 फरवरी 2025, इसमें भारतीय दंड संहिता 1860 के अनुसार कलम सेक्शन 465, 467, 468, 471, 420, 120 ब और 34 एफआईआर कॉपी उपलब्ध होईल म्हणून. हाँ, आपको एफआईआर कॉपी दी जाएगी. और कोई महिला पत्रकार भगिनी? सर गुना किस किस पे दाखिल किया गया? वैसे तो फिलहाल जो कैलाश फूड के जो संचालक है दिलीप मेहत्रे, उनके ऊपर गुना दाखिल हुआ है. और श्री शाहू छत्रपति जो संस्था है उनके जनार्दन चांदने हैं, उनके ऊपर भी गुना दाखिल हुआ है. और दूसरी जो है संगीत और एक संस्था है, उनका नाम है महिला औद्योगिक संस्था, उनके जो संचालक है संगीता देशपुते, उनके ऊपर भी गुना दाखल हो चुका है, लेकिन अभी तक उनको अरेस्ट नहीं किया गया है. प्रश्न असा आहे की आपण जे कैलास फूड रासायनिक स्टोअर कंपनी जी आहे त्याचा तुमचा आक्षेप आहे, याच कंपनीविरुद्ध तुमचा लढा आहे की आणखी इतर अशा बोगस कंपन्यांच्या नाही, आमचा सर्वांविरोधात आहे. तुमच्या संपर्कात असा आहे का अशा नाही, मी तुमच्या पहिला प्रथम उत्तर देतो. हां. आज जसे आमच्या संस्थेवर प्रेम करणारे नितांत कार्यकर्ते आहेत, दक्ष नागरिक आहेत, समाज बांधव आहेत, आमच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या माहिती उपलब्ध होत असतात. आणि हा लढा फक्त ह्या 3 कंपन्यांचा नाही आहे साहेब. हा लढा महाराष्ट्राच्या आरोग्य विभागामध्ये जे आहार पुरवठादार आहेत, जे असे भोगस पद्धतीचं काम करतात, यांच्या विरोधात आमचा लढा आहे. पण प्रामुख्याने आमच्याकडे असलेले हे 3 संस्थांचे कागदपत्र आहेत. हा एक नमुना आहे फक्त. माहिती मिळाल्यानुसार लवकरच आम्ही ह्या सर्व संस्थांचा आम्ही या ठिकाणी त्यांना व्यवस्थित करू. सर हॉस्पिटल में जो हां हां हा बोलिए. हॉस्पिटल में जो कॉन्ट्रैक्ट मिला है उसके रूल्स एंड रेगुलेशन होते हैं, तो आपने इसका बैकग्राउंड चेक करने की कोशिश की है कि कैलाश को इतने सारे रुग्णालय जैसे आपने बताया सातारा और अलग अलग महाराष्ट्र के हाँ. जिलों में एक तरीके से स्कैम हो रहा है ये इक्विपमेंट को लेकर, पेशेंट के साथ भी शायद खिलवाड़ होता होगा, तो आपने ये जानने की कोशिश की कि किस बेसिस पर कैलाश फूड को ये कॉन्ट्रैक्ट दिया गया है? नहीं, आपका सवाल बहुत बढ़िया है, बहुत बेहतरीन है. जहाँ तक आप मेरा कहना ये है, अगर कोई भी कंपनी टेंडर भरती है तो टेंडर भरते समय एक महाराष्ट्र के नॉर्म्स होते हैं, एक नियम होता है. उस नियम के तहत ही उनको पूरा डॉक्यूमेंट्स टेंडर के साथ देने पड़ते हैं. और टेंडर के साथ डॉक्यूमेंट जो दिए जाते हैं उसका जो स्कूटनी है, उसकी जो तपासनी है, वो करना गवर्नमेंट का काम है. वो करना गवर्नमेंट का काम है. तो गवर्नमेंट ने ये क्यों नहीं किया? पिछले 2-2.5 साल से गवर्नमेंट, महाराष्ट्र सरकार, आरोग्य विभाग, कमिश्नर क्या कर रहे हैं? लोग नींद ले रहे क्या आप मान लीजिए कल कोई भी एक बंदा उठेगा, एक डुप्लीकेट टेंडर के पीछे डुप्लीकेट पेपर्स लगा देगा और टेंडर हासिल करेगा, तो गवर्नमेंट इस पर भरोसा करेगी? तो ये गवर्नमेंट का काम है. कोई भी कॉन्ट्रैक्टर ने, संस्था ने अगर पेपर्स दिए हैं तो उसकी स्क्रूटनी करना, उसकी तहकीकात करना, ये गवर्नमेंट के ऑफिसर का काम है. और यहाँ पे गवर्नमेंट के ऑफिसर चुक गए हैं. तो ऐसे जो भी अगर करप्शन हॉस्पिटल रुग्णालय में अगर होता है, तो जो कोई भी संस्था अगर उसे डेवलप करना चाहती है और उस करप्शन को स्टॉप करना चाहती है, तो वो लीगल एड लेती है, लीगल हेल्प लेती है. तो क्या जय जवान जय किसान सेवा संघ जो है वो
कोर्ट का दरवाजा खटखटाकर ये मेक श्योर करेगी कि कैलाश फूड का जो करप्शन हो रहा है वो गवर्नमेंट को इन्फ्लुएंस कर सके और इसे बंद किया जा सके। ऑफ कोर्स आपका सजेशन बहुत अच्छा है, क्वेश्चन भी उसमें छुपा हुआ है। महोदय, हम जय जवान जय किसान सेवा संस्था की ओर से अगर इस विषय को लेकर आगे बढ़ रहे हैं तो ये फर्स्ट स्टेप है। फर्स्ट स्टेप है कि सरकार को जागरूक किया जाए और जो करप्शन इन संस्था के माध्यम से हुआ है, हमारे महाराष्ट्र के जो सर्वसामान्य नागरिक है उनके आरोग्य के साथ अगर खिलवाड़ हुआ है और ये सब कागज़ के तहत सिद्ध हो रहा है, फिर भी उनके ऊपर कार्रवाई सरकार नहीं कर रही है, उनके टेंडर रद्द नहीं कर रही है और जो सक्षम संस्था है उसको कॉन्ट्रैक्ट अगर नहीं दे रही है, सुविधा नहीं उपलब्ध करा रही है, तो हम लोग ये पत्रकार परिषद के द्वारा उन लोगों तक ये आवाज़ पहुंचाना चाहते हैं कि आगे का स्टेक हमारा या तो साकली उपोषण रहेगा, आमरण उपोषण रहेगा, या जो कानूनी प्रक्रिया है जिसके तहत हाई कोर्ट में PIL दाखिल भी हो सकती है। और इससे हम लोग पीछे हटेंगे नहीं जब तक इस विषय का पूरा पर्दाफाश हो नहीं जाता है, जब तक इस विषय को न्याय नहीं मिल जाता है, तब तक जय जवान जय किसान सेवा संस्था इस काम को आगे बढ़ाते रहेंगी। फास्ट फूड आणि ड्रग्स हे तिन्ही विषय आरोग्यात आहे. बरोबर की नाही? हां, मग मी ड्रग्सचा विषयचा घेणार का? कारण की बहुतांशी हॉस्पिटलमध्ये ड्रग्समध्ये बहुतेक घोटाळे असे समोर आलेले आहेत सामान्य लोकांच्या तर हा विषय घेणार आहात का? तुमचा प्रश्न खूप चांगला आहे, परंतु आम्ही आज ज्या विषयाला हात घातला आहे तो आरोग्याच्या साठी जेवणाचा आहे, भोजनाचा आहे, नाश्ता, दूध, फळे ह्या विषयाचा आहे। कारण आमच्याकडे जी माहिती आम्ही मिळवलेली आहे अधिकृत माहिती अधिकाऱ्याच्या द्वारे, ती आम्हाला ही माहिती आहे। आता नेक्स्ट स्टेप ते होऊ शकतं की जेव्हा एक प्रश्नाला जर आपण कलाटणी दिली, एक विषयाला जर न्याय दिला, तर तुम्ही जर सांगितलेला जो ड्रगचा विषय तो खूप ह्यूज आहे, म्हणजे ब्रॉड कॅनव्हास आहे, ब्रॉड कॅनव्हास आहे तो। कारण याच्यामध्ये मेडिकल आहे, डॉक्टर आहेत, हॉस्पिटल्स आहेत, प्रायव्हेट मेडिक्लेम अनेक कंपन्या आहेत, इन्शुरन्स कंपन्या आहेत, मोठा कॅनव्हास आहे तो आणि तो घ्यायला याच्यातले तज्ज्ञ आपल्याला लागतील। म्हणून पण आज कसं आहे की हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कळकळीचा प्रश्न आहे की जे रुग्ण 2 दिवसासाठी दवाखान्यात येतात त्यांना जर चांगला आहार भेटला, चांगला उपचार भेटला, तर ते 2-3 दिवसात घरी जातील ना आपल्या बरे होऊन। त्यांना 8-8, 10-10 दिवस पलंग रिझर्व करून ठेवायची आवश्यकता पडणार नाहीच ना। अजून कोणाचे प्रश्न? सर, जो अधिकारी वर्ग आहे, त्या अधिकारी वर्गाला आपल्या जय जवान जय किसान सेवा संस्थेच्या माध्यमातून काय आव्हान असेल? नाही, आमचं जय जवान जय किसान सेवा संस्थेच्या माध्यमातून आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्र फडणवीस साहेब व आरोग्यमंत्री माननीय नामदार प्रकाश आंबेडकर साहेब यांना विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की तुम्ही आता प्रशासन आपल्याला ट्रान्सपरन्स कारभार स्वच्छ कारभार चालवायचा आहे असं आपल्याच पक्षाची भूमिका दिसून येते गेल्या कित्येक प्रेसमधून आणि वृत्तवाहिन्यांमधून आपण ऐकतो। तर आम्हाला हेच अपेक्षित आहे की आरोग्य विभागाचा कारभार स्वच्छ करण्यासाठी पहिला हे आरोग्य विभागाचे जे उच्च अधिकारी आहेत यांचे चौकशी करा, सखोल चौकशी करा आणि जो दोषी आढळेल त्याला जेलची वारी करायला लावा। आणि हे उदाहरण एक्झाम्पल सेट करा महाराष्ट्र राज्यात की तो ह्या अधिकाऱ्यांनी पैसे खाल्लेत की ह्या टेंडर देताना किंवा ह्या संस्थेला याचा आशीर्वाद आहे, याचे घोटाळे ही अंतर्गत खूप सखोल चौकशी SIT नेमा असं पण आम्ही या ठिकाणी आपल्या या पत्रकार परिषदेतून मागणी करीत आहोत की आरोग्य विभागाची SIT निर्माण करा आणि SIT वरती तज्ज्ञांची नेमणूक करून ह्या सर्व अधिकाऱ्यांना लोकांसमोर पर्दाफाश करा, यांचा त्यांची नावं पण डिक्लेअर करा की असा अधिकारी मंत्रालयात बसून किंवा आरोग्य विभागात संचालक पद कोणत्याही पदावर असू द्या, तो खालच्या पदावर असू द्या नाही तर उच्च पदावर असू द्या, त्याची चौकशी झालीच पाहिजे आणि जर तो दोषी आढळला तर त्याला जेलची वारी करायला लागेल। हां, तुमचं म्हणणं बरोबर आहे, आंदोलन हे करणं गरजेचं आहे, परंतु जनतेसमोर जर तुम्हाला जायचं असेल, आज आपण पत्रकार आहात, आता जेव्हा या ठिकाणून तुम्ही निघाल तर ह्या बातम्या प्रसारित कराल
तर आपल्याला सर्वप्रथम महाराष्ट्राची जी सर्वसामान्य जनता आहे ना त्यांचे डोळे उघडे करायचे आहेत आणि राज्य सरकारचं आणि आरोग्यमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधून घ्यायचं आहे या ठिकाणी. आता तुम्ही बघितलं असेल की अधिवेशन सुरू आहे, पण अधिवेशनामध्ये आज एक प्रश्न जेव्हा त्या निवेदन त्याच्या सुरुवात होतं तर दुसऱ्या क्षणाला गोंधळ निर्माण होतो आणि अधिवेशन थांबवतो आणि महाराष्ट्राचे त्यांनी जे आधीच अधोरेखित केलेले प्रश्न आहेत हो घेऊया आपण तुमचं सजेशन मान्य करू. नक्कीच याच्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. हां एक छोटा सा सवाल है जी. चाहे हिंदी मूवी हो चाहे साउथ मूवी हो चाहे महाराष्ट्र मूवी हो, सभी नेता के कि जो टेंडर लेते हैं उनके पीछे नेताओं के हाथ होते हैं हाँ हो सकता है. और जिस हिसाब से आपने ये मुद्दा उठाया है ये जनता की के लिए उठाया है, तो आपको ऐसा नहीं लगता है कि पुलिस इसमें शामिल है? पुलिस का रोल कभी आता है कि लॉ एंड ऑर्डर का पुलिस का सवाल आता है. हाँ हुई करप्शन मैं बता रहा हूँ. ये जो एक्सपीरियंस सर्टिफिकेट जिन्होंने प्राप्त किया है संस्था से, तो इसके ऊपर फोर्जरी का केस बनता है. 420 का केस बनता है ना कि अगर उनको अनुभव नहीं है और वो संस्था से उन्होंने वो अनुभव पत्र दाखिला सर्टिफिकेट हासिल किया है और जब हमने उनको पत्र से क्वेश्चन पूछा कि आपने ये प्रमाण पत्र दिया है क्या इस संस्था को, तो उन्होंने राइटिंग में दिया है कि हमने ये प्रमाण पत्र दिया नहीं, तो ये उनका पर्दाफाश हो चुका है ना. बराबर है. सर आपने 5 हॉस्पिटल का नाम ऐसा लिखा है, महाराष्ट्र के 5 हॉस्पिटल हैं जिनको जिला शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय काटा और बाकी के 4 हॉस्पिटल हैं और इसमें आपने मेंशन किया है कि सर्विस रेट के नाम पर कैंप हो रहा है हॉस्पिटल में. हाँ. हमारे दर्शकों को बताइए कि कॉन्ट्रैक्ट मिलने के बाद हाँ. कितने दारों से किस तरीके का स्कैम यहाँ पर किया जा रहा है 2023% और किस तरीके से स्कैम किया जा रहा है ये 4 हॉस्पिटल. ये जो स्कैम है हमने 9 फरवरी 2023 का हमें ये माहिती उपलब्ध हुआ है कि 2023, 2024, 2025 मतलब लगातार 3 साल से ये स्कैम हो रहा है और अभी किसी ने ये मुद्दा उठाया नहीं है, तभी से ये चल रहा है. अभी तक उनको जो FIR दाखिल हुई है वो दाखिल पे भी कानूनी कार्रवाई अभी तक फर्स्ट स्टेप में हुई है. ये 2022 का ये है वर्क ऑर्डर 2000. ये सुनिए ना, ये जो टेंडर है ना ये टेंडर 2022 में मंजूर हुआ है. तानाजी सावंत यस ऑफकोर्स तानाजी सावंत साहेब. नाही, हे टेंडर मागील सरकारमध्ये झालेले आहे तानाजी सावंत यांच्या कालखंडामध्ये. आम्ही आता सावंत साहेबांना तेच सांगतो आहे, तुमच्या काळात जो घडलेला जो गोंधळ आहे, आता प्रकाश आंबेडकर साहेब हा जो घडलेला गोंधळ आहे हा सुरळीत आणतील का आणि संबंधित लोक कारवाई करतील का? सर्व संघटनाची सर्व संस्थांची जे आहार पुरवठादार आहेत ह्या सर्व संस्थांची थर्ड पार्टी ऑडिट मी गव्हर्नमेंटच्या माध्यमातून म्हणत नाही, थर्ड पार्टी ऑडिट करून जर दोषी आढळले तर संपूर्ण संस्थांना काळ्या यादीत टाकावं. यांना पुन्हा कधीही महाराष्ट्र शासनाच्या टेंडर प्रक्रियेमध्ये यांना समाविष्ट करून घेणे देऊ नये अशी मुख्य मागणी आपली आहे. घ्या महत्त्वाचं घ्या. चला सर, आज जे अधिवेशन चालू आहे आणि त्या अधिवेशनाच्या अनुषंगाने कैलास फूड कंपनी जी आहे, जे जनरल स्टोअर आहे कैलास यांच्यावर जर महाराष्ट्र शासनाने कारवाई जर केली नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? आमच्या आझाद मैदानावरती सगळे उपोषण करू आम्ही आणि तसं आम्ही निवेदन दिलेलंच आहे माननीय नामदार. हां